विद्यार्थ्यांनो, आज आपण अर्थशास्त्रातलं वर्ग 12वीचं प्रकरण 10वं भारताचा विदेशी व्यापार हे शेवटचं प्रकरण सुरू करतो आहोत. भारताचा विदेशी व्यापार 1947च्या पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता आणि भारत हा ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे विदेशी व्यापार हा वसाहतवादी व्यापार होता. वसाहतवादी व्यापार म्हणजे ब्रिटिश आपल्या देशातून भारतातून कच्चा माल इंग्लंडमध्ये घेऊन जायचे आणि त्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर पक्का माल आणून भारतात विकत होते आणि त्या पक्का मालावर जास्तीची किंमत आकारल्या जायची. अशा प्रकारे भारताचा त्यावेळेचा विदेशी व्यापार सुरू होता. त्याही पूर्वी ब्रिटिशांच्या पूर्वी भारताचा विदेशी व्यापार हा अफगाणिस्तान किंवा इराण, इराक, ज्याला आपण पर्शिया म्हणायचो, या देशाशी होता. परंतु नंतरच्या काळात ब्रिटिशांची वसाहत सुरू झाली आणि या वसाहतीतून भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवाद व्यापार सुरू झालेला होता. कारखान्याला लागणारा कच्चा माल आपल्या देशातून नेणे आणि कारखान्यात तयार झालेला पक्का माल आपल्या देशात आणून विकणे हाच ब्रिटिशांचा महत्वाचा व्यापाराचा घटक होता. इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, ही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर इसवी सन 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तेव्हा या कंपनीला केवळ ब्रिटिशांकडून आपल्या आशियाई देशांमधील व्यापार करण्याच्या संबंधी परवानगी मिळाली आणि इसवी सन 1600 पासून भारताशी इंग्रजांचा व्यापार सुरू झाला. हे केवळ व्यापारी म्हणून आले आणि व्यापाराची सुरुवात केली. परंतु इथली परिस्थिती, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली राजकीय परिस्थिती आणि इथली आर्थिक संपन्नता या साऱ्या घटकांचा त्यांनी अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं त्यांना की या ठिकाणची राजशाही व्यवस्था आपसामध्ये मतभेदांमध्ये आहे, आर्थिक बाजू अत्यंत सक्षम आहे आणि राजकीय घटक जर बघितले तर हे एकमेकांशी भांडत आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटिशांच्या या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नंतरच्या काळात व्यापाराचं धोरण सोडून वसाहतवादाचं धोरण सुरू केलं आणि आपल्या वसाहती निर्माण केल्या. एक प्रकारे आपलं साम्राज्य निर्माण केलं. अशा प्रकारे ब्रिटिशांची या ठिकाणी आगमन होणारी जी अवस्था होती विदेशी व्यापारामध्ये, ती वसाहतवाद व्यापाराची सुरुवात झाली. जो काही घटक असेल, परंतु भारताने स्वातंत्र्याच्या नंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काही विदेशी व्यापार निर्माण केला तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि रिमार्केबल आहे. आता आजच्या घडीला आपण पहिल्यांदा सुरुवातीचा भाग पाहणार की सुरुवातीच्या घटकांमध्ये भारताचा विदेशी व्यापार पाहण्याच्या अगोदर आपण अंतर्गत व्यापार हा घटक थोडेसे कन्सेप्ट दिलेले आहेत. आपण त्या कन्सेप्ट पाहणार. इथे 2-4 कन्सेप्ट दिलेले आहेत. पहिल्यांदा अंतर्गत व्यापार, त्यानंतर विदेशी व्यापाराचे प्रकार. आजच्या तासिकेमध्ये आपण विदेशी व्यापाराचे प्रकार यामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मग आता अंतर्गत व्यापार काय घटक आहे? राष्ट्राच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, म्हणजे आपल्या देशाची जी भौगोलिक सीमा आहे, या राष्ट्राच्या भौगोलिक सीमेअंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार होय. म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये जो व्यापार होतो आहे, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा भारताच्या सीमेअंतर्गत जी काही वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते आहे, त्याला आपण अंतर्गत व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हणतो आहे. देशातून देशात, देशाच्या सीमेबाहेर मात्र वस्तूची खरेदी विक्री केली जात नाही किंवा देशाच्या बाहेर कुठल्याही वस्तू व सेवांची विक्री केली जात नाही, खरेदी केली जात नाही. त्यामुळे देशातून देशात, भारतातून भारतातच, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तूची जी काही खरेदी विक्री केली जात असेल त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. मग हा झाला अंतर्गत व्यापार. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याजवळ, नेक्स्ट घटक आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापाराचा अर्थ काय आहे? विदेशी व्यापार प्राध्यापक मॅक्स वॉशरमॅन आणि हल्टमन यांच्या मते त्यांनी विदेशी व्यापाराची व्याख्या काय दिलेली आहे?
विविध देशांमधील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश. विविध देशांमधील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. एक घटक अजून लक्षात घेणार की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय. सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या देशातील व्यवहार, आपल्या देशातील वस्तू व सेवांची विक्री जेव्हा आपण दुसऱ्या देशामध्ये करतो किंवा दुसऱ्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांची खरेदी आपण आपल्या देशामध्ये करतो आहे, हा जेव्हा व्यवहार घडून येतो, या घडणाऱ्या व्यवहारालाच विदेशी व्यापार असं म्हणतात. म्हणजे आपल्या देशातल्या वस्तू दुसऱ्या देशाला विकणे किंवा दुसऱ्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आपल्या देशाने खरेदी करणे, यामध्ये जी देवाणघेवाण होते आहे, या देवाणघेवाणीलाच आपण विदेशी व्यापार असं म्हणतो आहे. ही विदेशी व्यापाराची अत्यंत सर्वसामान्य सहज समजणारी कन्सेप्ट आहे. विदेशी व्यापार म्हणजे आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तू दुसऱ्या देशाला विकणे किंवा दुसऱ्या देशात तयार झालेला माल आपल्या देशाने खरेदी करणे, ही जी दोन देशाच्या अंतर्गत जी काही खरेदी विक्री होते आहे त्याला आपण विदेशी व्यापार असं म्हणतो आहे. विविध देशांमधील रहिवाशांमध्ये, एकापेक्षा जास्त देशांमधील रहिवाशांमध्ये व्यवहाराचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त देश या व्यापारामध्ये सहभागी होतात आणि म्हणून याला आपण विदेशी व्यापार असं म्हणतो आहे. मग या विदेशी व्यापाराचे प्रकार. विदेशी व्यापाराचे प्रकार आपण पाहणार. विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. त्यातला सर्वात पहिला प्रकार आहे आयात व्यापार, इम्पोर्ट ट्रेड. आयात व्यापार, इम्पोर्ट ट्रेड. काय आहे आयात व्यापार? तर आयात व्यापारामध्ये एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची केलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची केलेली खरेदी, खरेदी हा शब्द महत्वाचा आहे. एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची केलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. खरेदी करणे म्हणजे आयात. दुसऱ्या देशाकडून वस्तू मागविलेल्या आहेत, त्या वस्तू खरेदी करणे म्हणजे त्या वस्तूची आयात करणे होय. उदाहरणार्थ, भारताने इराक, कुवैत, सौदी अरेबिया या देशांकडून, म्हणजे भारताने इराककडून, कुवैतकडून म्हणा किंवा सौदी अरेबिया या देशांकडून जेव्हा पेट्रोलियम पदार्थाची खरेदी केली, म्हणजे भारतात या वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत, परंतु गरज मात्र जास्त आहे, मागणी जास्त आहे. जनतेची ही मागणी, पेट्रोलियम पदार्थाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत देशाने इराककडून, कुवैतकडून, सौदी अरेबियाकडून पेट्रोलियम पदार्थाची जी काही मागणी केली असेल, त्या केल्या गेलेल्या मागणीलाच आयात व्यापार असं म्हणत आहेत. का आयात व्यापार? कारण आपल्या इथे त्या वस्तू निर्माण होत नाही किंवा जेवढ्या निर्माण होतात त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागत नाही, म्हणून आपण दुसऱ्या देशाकडून या वस्तू मागवलेल्या आहेत. जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून या वस्तू मागवतो आहे तेव्हा त्याला आयात व्यापार असं म्हणत आहेत, इम्पोर्ट ट्रेड. नंतरचा घटक आहे निर्यात व्यापार, एक्सपोर्ट ट्रेड. निर्यात व्यापार. आता निर्यात व्यापार म्हणजे काय? तर एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात होय. म्हणजे एका देशाने, उदाहरणार्थ आपल्या देशाने म्हणजे भारत देशाने दुसऱ्या देशाला जर वस्तू विकल्या असेल, म्हणजे भारतामध्ये निर्माण झालेल्या वस्तू भारतीय लोकांच्या गरजा भागविल्यानंतरही शिल्लक राहतात, या शिल्लक राहिलेल्या वस्तू जेव्हा दुसऱ्या देशाला विकल्या जातात तेव्हा त्याला निर्यात व्यापार असं म्हणतात आहे. साध्या भाषेत एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूची व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. उदाहरणार्थ भारताने हाँगकाँग, सिंगापूर या देशांना तांदूळ व चहाची केलेली विक्री. म्हणजे भारत आपल्या देशामध्ये तांदूळ आणि चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आहे. हे निर्माण झालेलं उत्पादन आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागविल्यानंतरही शिल्लक राहते आहे. हे शिल्लक राहिलेलं उत्पादन आपण हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांना विकलेलं आहे.
जेव्हा आपण हे आपल्या देशात तयार झालेलं उत्पादन जेव्हा आपण दुसऱ्या देशाला विकतो आहे, जेव्हा हा व्यवहार होतो किंवा वस्तू आणि सेवांची विक्री केली जाते दुसऱ्या देशाला, तेव्हा त्याला विदेशी व्यापार, त्यामधला निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तू दुसऱ्या देशाला आपण विकलेल्या आहेत, तेव्हा या विकल्या गेलेल्या वस्तू याला आपण निर्यात व्यापार असं म्हणतो आहे. तर भारताने हाँगकाँग, सिंगापूर यांना तांदूळ व चहाची केलेली विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. ही दुसरी कन्सेप्ट विदेशी व्यापाराच्या प्रकारामधला हा दुसरा भाग आपण पाहिला. आणि तिसरा भाग आहे, तिसऱ्या भागामध्ये येते आहे पुनर्निर्यात व्यापार. हा थोडासा वेगळा भाग आहे. थोडासा पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर एखाद्या देशाने वस्तूची आयात करून, एखाद्या देशाने वस्तूची आयात करून त्यावर काही प्रक्रिया करून जेव्हा त्या वस्तूची दुसऱ्या देशाला निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे एका देशाने त्या वस्तू खरेदी करायच्या म्हणजे आयात करायची, त्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यावर काहीतरी प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया केल्यानंतर त्या वस्तूचा वापर आपल्या देशात केल्यानंतर ज्या जास्तीच्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या वस्तू तिसऱ्या देशाला विकायच्या. असा जेव्हा व्यापार केला जातो आहे किंवा असा जो व्यापार होतो आहे त्या व्यापाराला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. उदाहरणार्थ, जपानकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूची आयात, जपानकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूची आयात भारताने करून, म्हणजे भारत आपल्या देशाने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची आयात आपण जपानकडून केली, आपल्या गरजा पूर्ण केल्या, त्यावर काही प्रक्रिया केली आणि आपल्या गरजा पूर्ण केल्या. आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतरही काही शिल्लक राहणाऱ्या ज्या वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, त्या वस्तू आपण बांगलादेशाला विक्री केल्या, तर त्यात बांगलादेशाला जेव्हा आपण वस्तू विक्री करतो आहे त्यास आपण पुनर्निर्यात असं म्हणतो. त्याला का पुनर्निर्यात म्हणतो, कारण आपण ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या आपण निर्माण नाही केल्या. त्या वस्तू निर्माण करणारा देश आहे जपान. जपानने त्या वस्तू निर्माण केल्या, आपण त्या वस्तू खरेदी केल्या, त्यावर काही थोडीफार प्रक्रिया केली, या प्रक्रियेच्या नंतर आपल्या देशाच्या गरजा भागविल्या, जेवढ्या गरजा होत्या तेवढ्या वस्तू आपण आपल्या देशाच्या गरजेमध्ये भागविल्या आणि त्याच्यानंतरही ज्या वस्तू शिल्लक राहिल्या होत्या त्या वस्तू आपण बांगलादेशाला विकल्या. हा जो व्यवहार झाला, जपानकडून खरेदी करणे, आपल्या देशात त्यावर प्रक्रिया करणे, प्रक्रिया केल्यानंतर आपल्या देशाच्या लोकांच्या गरजा भागविणे, त्याच्यानंतरही ज्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या शिल्लक वस्तू आपण दुसऱ्या देशाला म्हणजे बांगलादेशाला विकल्या, असं जेव्हा व्यापार होत आहे किंवा ही जी प्रक्रिया घडते आहे या घडलेल्या प्रक्रियेला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. पुनर्निर्यात व्यापार, रिएक्सपोर्ट ट्रेड असं म्हणतात. रिएक्सपोर्ट म्हणजे एका देशाने निर्माण केलेल्या वस्तू दुसऱ्या देशाने त्यावर केवळ थोडीशी प्रक्रिया करायची आणि या केलेल्या प्रक्रियेच्या आधारावर आपल्या देशाच्या गरजा भागविल्यानंतर शिल्लक असणाऱ्या वस्तू जेव्हा दुसऱ्या देशाला किंवा तिसऱ्या देशाला विकून टाकायच्या, मग या तिसऱ्या देशाला जेव्हा विकल्या जात असेल तेव्हा त्या व्यापाराला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणत आहेत. त्याला निर्यात व्यापार नाही म्हणत. याचं कारण, ज्या वस्तू निर्माण केल्या त्या आपण केलेल्या नाही आहेत, त्या दुसऱ्या देशाने निर्माण केल्या, आपण त्यांच्याकडून आयात केल्या, त्यावर प्रक्रिया केली आणि ही प्रक्रियेच्या नंतर तयार झालेल्या वस्तू आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागविल्या आणि त्यानंतरही शिल्लक राहिलेल्या वस्तू होत्या त्या आपण तिसऱ्या देशाला विकल्या. असा जो व्यापाराचा प्रकार घडतो आहे या व्यापाराच्या प्रकाराला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. तर या 3 कन्सेप्ट आपण आजच्या तासिकेमध्ये प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार या अंतर्गत बघतोय. विदेशी व्यापार म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात होणारा जो व्यापार असतो आहे त्या व्यापाराला विदेशी व्यापार असं म्हणतो आहे. परंतु या विदेशी व्यापारामध्ये आपल्या सिलेबसमध्ये विशेषतः आपल्याला दिलेला भाग आहे भारताचा विदेशी व्यापार. आणि म्हणून भारताच्या विदेशी व्यापाराच्या बाबतची आपण जेव्हा भूमिका पाहतो आहे ती ही भूमिका आहे की भारताचा विदेशी व्यापार हा पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये वसाहतवादी व्यापार होता. म्हणजे वसाहतवादी व्यापाराचा अर्थ असा होतो की कच्चा माल आपल्या देशात निर्माण होणार, हा तयार झालेला कच्चा माल इंग्रजांनी घेऊन जायचा, त्यांच्या देशामध्ये त्यावर प्रक्रिया करायची आणि केलेल्या प्रक्रियेच्या नंतर पक्का झालेला माल पुन्हा आपल्या देशात आणून विकायचा. अशा प्रकारचा वसाहतवादी
जबरदस्तीचा भाग होता की हा कच्चा माल घेऊन जाणे आणि नंतर पक्का माल जास्त किमतीला आणून विकणे हा वसाहतवादी व्यापार होता. परंतु 15 ऑगस्ट 1947च्या नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपला स्वतंत्र विकास केल्यानंतर भारताचा विदेशी व्यापार आज स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जर विचार केला तर भारताचा फार मोठा विदेशी व्यापार आहे. भारताने खरं तर बघता अन्य देशाच्या तुलनेमध्ये फार कमी वेळामध्ये फार जास्त प्रगती केलेली आहे. याचं कारण आपण इतके वर्ष गुलाम राहिलो, आपल्याकडे उद्योगधंदेच निर्माण झाले नाही. याचं कारण होतं की कच्चा माल, शेतातून तयार होणारा कच्चा माल इंग्लंडमध्ये घेऊन जात आहे आणि त्यामध्ये तयार झालेला पक्का माल, मशीनच्या सहाय्याने तयार झालेला पक्का माल आपल्या इथे विकला जात होता. त्यामुळे आपल्या देशामध्ये औद्योगिकरणाला चालनाच मिळाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की भारताचा औद्योगिक विकासच झालेला नव्हता. अशाही परिस्थितीमध्ये भारताने स्वातंत्र्याच्या नंतर मात्र फार कमी वर्षामध्ये, फार कमी यासाठी म्हणतो आहे की स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा भारताजवळ भारत सरकारच्या मालकीचा साधा एक लोखंडाचा का एक साधा याचा कारखाना, भारत सरकारच्या मालकीचा एका साधा टाचण्या तयार करण्याचा कारखाना नव्हता. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतीयांच्या सर्वात मोठ्या गरजा अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या सरकारला पहिल्यांदा या 25-30 वर्ष तर या गरजाच पूर्ण कराव्या लागल्या. उत्पन्नाची साधनं नव्हती आणि त्याच्यानंतरही उरलेल्या या 30-40 वर्षामध्ये भारताने जी प्रगती केली ती प्रगती विदेशी व्यापारात एक अतिउच्च टोकावर जाणारी प्रगती आहे. आजच्या घडीला आपला विदेशी व्यापार अत्यंत सक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या तासिकेमध्ये आपण हा एवढा भाग पाहिलेला आहे भारताचा विदेशी व्यापार. या विदेशी व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार पाहिला, जो व्यापार देशातून देशामध्ये चालतो आहे, देशाच्या सीमेअंतर्गत चालतो आहे, त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो आहे. मग विदेशी व्यापाराचा अर्थ पाहिला. विदेशी व्यापार काय तर एका देशामधील किंवा विविध देशांमधील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश हा विदेशी व्यापारामध्ये होतो आहे. किंवा एका देशात तयार झालेल्या वस्तू दुसऱ्या देशाला विकल्या जातात किंवा दुसऱ्या देशात तयार झालेल्या वस्तू पहिला देश खरेदी करतो आहे आणि यामधून जो व्यवहार होतो आहे त्याला आम्ही विदेशी व्यापार असं म्हणतो आहे. त्यानंतर विदेशी व्यापाराचे प्रकार पाहिले. त्यातला पहिला प्रकार होता आयात व्यापार. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या देशात तयार झालेल्या वस्तू आपण आपल्या देशात मागविलेल्या असेल तर एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची केलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. तर निर्यात व्यापार, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूची व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू असेल आपण जर दुसऱ्या देशाला विकल्या असतील तर त्याला आपण निर्यात व्यापार असं म्हणतो आहे. आपण उदाहरण घेतलं भारताने हाँगकाँग, सिंगापूर यांना तांदूळ व चहाची केलेली विक्री हा निर्यात व्यापाराचा भाग आहे. आणि तिसरा घटक पाहिला पुनर्निर्यात व्यापार, रिएक्सपोर्टेड ट्रेड ज्याला म्हणतो आहे. एका देशाने वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा त्या वस्तूची निर्यात केली जाते त्यास पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात आहे. म्हणजे एका देशाने वस्तूची आयात करायची, आयात केलेल्या मालावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया केल्यानंतर आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागविल्यानंतर शिल्लक असलेला माल तिसऱ्या देशाला विकायचा, असा जेव्हा प्रकार घडतो आहे तेव्हा त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात आहे. तर आपण उदाहरण पाहिलं तर जपानकडून आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची आयात भारताने केली, आपल्या गरजा पूर्ण केल्या आणि या गरजा पूर्ण केल्यानंतरही या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू शिल्लक राहिल्या म्हणून बांगलादेशाला विकून टाकल्या. असा जेव्हा व्यवहार घडला या व्यवहाराला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणत आहे. तर आपण या तासिकेमध्ये हा एवढा भाग घेतलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये विदेशी व्यापाराची काय भूमिका आहे तो भाग आपण